जय शिवराय. ट्रेक तर सर्वच करतात, पण 4 दिवसात 45 ठिकाणं हो तुम्ही बरोबर आहे. ही 45 ऐतिहासिक ठिकाणं साताऱ्याच्या या गर्दीत लपलेला इतिहास शोधून काढायला माझी सिरीज सुरू होते आजपासून. चला तर मग या सिरीजला सुरुवात करूया. आणि आपण प्रामुख्याने मुंबईवरूनच निघतो आहे. आणि तसं जर बघितलं तर आपण काही मंदिरं करणार आहे. सुरुवातीला पानपोईसुद्धा असणार आहेत. आता पानपोई म्हणजे काय हे मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगेलच. ज्या ठिकाणी आलो आहे ते आहे किकलीचं मंदिर. अतिशय सुंदर आणि प्राचीन आणि येथे भरपूर मोठ्या प्रमाणात विरगळी आहे. यादव काळातील 12व्या ते 14व्या शतकात बांधलेलं हे किकलीचं मंदिर. राजा सिंधनदेव आणि यादवांच्या काळात या मंदिराला मोठं वैभव प्राप्त झालं होतं. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठे पाषाण म्हणजेच दगड एकमेकांवर रचून या मंदिराची रचना केली गेली. या ठिकाणी आपल्याला कुठेही सिमेंटचा किंवा चुन्याचा लेर पाहायला मिळत नाही. मंदिराचं नक्षीकाम पाहता आपण त्या युगात गेल्यासारखा आपल्याला भास होतो. या मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक खांबांवर रामायणातील प्रसंग या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसतात. या प्रसंगांबद्दल डॉक्टर परेश फरडे आपल्याला माहिती देतात. विशेष म्हणजे खांबावर असलेलं कोरीव या खांबांवर 4 खांबांवर रामायणातील काही प्रसंग कोरलेले. त्यातला एक पहिला प्रसंग इथे दिसतं आपल्याला. श्रीराम दिसत आहेत आणि इकडे हरणाचं रूप घेतलेलं मारीच राक्षस दिसतो. रामाने त्या राक्षसाला मारले. आणि तो दुसरा प्रसंग म्हणजे आपल्याला दिसतं की राम आणि लक्ष्मण त्यांची हनुमानाची जी भेट झाली ती भेट इथे दर्शवली दाखवली. त्यानंतर इथे अशोकवनातील सीतामाई आणि त्या ठिकाणी भेटलेल्या हनुमान असं प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आले. इथे राम लक्ष्मण युद्ध खेळताना इथे हनुमान दिसतात. युद्धाचा प्रसंग या ठिकाणी कोरलेला. आपल्याला प्राणी दिसतात इकडे. जे काम आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे दर्शवलेले 4 पाय आहेत, परंतु व्यक्ती आहेत 3. तर 6 पाय पाहिजे, परंतु या 4 पाय कसे दिसत बघ. जर हे 2 मूर्त्या आपण टाकल्या तर तो पाय सरळ दिसतो. त्यानंतर आपण ह्या 2 मूर्त्या टाकल्या तर हे हा पाय एकत्र दिसतो. ह्या 2 मूर्त्या टाकल्या तर ही मूर्ती फोटोमध्ये आपल्याला भासमान अशी आकृती शिल्पकला दिसते. मंदिराच्या उजव्या खांबावरच ही आकृती आपल्याला दिसते. मंदिराची रचना ही त्रिदल पद्धतीची म्हणजेच 3 गर्भगृह असणारे हे मंदिर. यामध्ये मुख्य व दक्षिण गर्भगृहात शिवलिंग दिसते, तर उत्तर गर्भगृहात भगवान भैरवनाथांची मूर्ती आपल्याला दिसते. दरवर्षी अश्विन महिन्यात म्हणजेच नवरात्रांमध्ये या ठिकाणी भैरवनाथांची मोठी यात्रा भरते. खास आकर्षण म्हणजे या यात्रेमध्ये पालखीवर गुलाल आणि खोबऱ्यासोबत पेढ्यांची सुद्धा उधळण केली जाते. हे पाहण्यासाठी खूप दूरवरून भाविक या ठिकाणी येत असतात. आजच्या भागात आपण मंदिर तर पाहिलं, पण पुढच्या भागात थेट 2000 वर्ष मागे जाऊन आपण त्या ठिकाणी सातवाहन काळातील एक पराक्रमी साम्राज्याचा इतिहास आणि त्या काळातली पाणी साठवण्याची अद्भुत पद्धत त्यावर आपण ती वास्तू पाहणार आहोत. आपली ही सिरीज 1000 ते 4000 वर्ष जुने असे आपल्याला इतिहास समोर प्रत्यक्षात आणणार आहे. नक्कीच या व्हिडिओचा आनंद घ्या आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा. आपल्या व्हिडिओ कशा वाटतात आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि आपली सिरीज ही कंटिन्यू पुढे न्या. जय शिवराय.